केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधानांनी ट्विट करत राजीनामा दिल्याची माहिती दिली. राष्ट्रपतींकडून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यामुळे विद्यार्थी आंदोलनाला मोठं यश मिळालं. केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी प्रल्हाद जोशींकडे देण्यात आली आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामुळे जोशींकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे घेण्यात आले. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी आणि सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सरकार तयार झाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं. पहिली विकेट पडली, आता फक्त सुरुवात असल्याचं अभिजित दिपकेंनी म्हटलंय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेंनी हा इशारा दिला. मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंनी हा इशारा दिला. तर विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेईपर्यंत माघार नसल्याचं वक्तव्य दिपकेंनी केलं. अन्यायाविरोधात तरुणाई ठामपणे उभी होती असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. तरुणांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला लावल्याचंही ते म्हणाले. तर संवाद न ठेवल्याचे दुष्परिणाम होतात असा टोलाही शरद पवारांनी सरकारला लगावला. मोदींसोबत जी चर्चा केली त्याचा आज परिणाम दिसल्याचं शरद पवारांनी म्हटलं. चर्चा सुरू करण्याचा सल्ला मी मोदींना दिला, त्याचीच दखल घेतली असावी. मोदींच्या भेटीवर शरद पवारांनी हे विधान केलं. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला आणि अश्रुधुराचा मारा टाळता आला असता तर चांगलं झालं असतं असं शरद पवारांनी म्हटलं. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून त्यांनी केंद्र सरकारवर हा निशाणा साधला. जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंनी सरकारला जोरदार टोला लगावलाय. तर आमचा अभिजित दिपकेंना पूर्ण पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले. उद्याचा मुंबईतील तिरंगा मार्च होणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतरही ठाकरे बंधू तिरंगा मार्चवर ठाम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. दिल्लीत झालेल्या आंदोलनात कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. सोशल मीडियावर आमची करडी नजर असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटलांकडून पेपरफुटीबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलंय. चंद्रकांत पाटलांनी पेपरफुटीची तुलना एका आंबा चोरीशी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. हिंसेने नाही संवादानेच प्रश्न सुटतात असं अण्णा हजारेंनी म्हटलंय. तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा योग्य असल्याचंही त्यांनी म्हटलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अकोल्यातही विद्यार्थ्यांनी लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. अमरावतीमध्येही धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या भगिनी कीर्ती गवई यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांचा निनाद करत आनंद साजरा करण्यात आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जळगावमध्ये काँग्रेसनं विजयी कॅन्डल मार्च काढला. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. जळगावच्या 40 गावात नीट परीक्षेमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दरम्यान धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचं यावेळी स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर मनमाडमध्ये विद्यार्थी आणि वेगवेगळ्या पक्षांनी जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. दरम्यान लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पुण्यात काँग्रेस भवनमध्ये धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांचा गजर करत आनंद साजरा करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी करत तरुणाईच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीच्या खेडमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यात आला. धर्मेंद्र प्रधानांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होते. धरण आज सकाळी 79.26% इतके भरले. वाढती आवक लक्षात घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युत गृहातून वारणा नदीपात्रात 800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
तीन दिवस मुसळधार बरसल्यानंतर नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून हलक्या सरी कोसळत असल्या तरी मुसळधार पावसाचा जोर ओसरलाय. त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूरही हळूहळू कमी होत असून नदीकाठच्या भागांमधील परिस्थिती सुधारू लागली. धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचे लाठीपाडा धरण अखेर 100% भरलं असून धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागलाय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील लाठीपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आणि त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून पाझरा नदीलाही पूर आलाय. सततच्या पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 94,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आला. या पुरामुळे निफाड सिन्नर मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 3,531 मिलीमीटरपर्यंत पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद होत असून राज्यभरातून वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची पर्वणी मिळाली. जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या 5 दिवसात मोठी वाढ झाली. धरणाचा साठा 40%वरून 70.93% पोहोचला. दरम्यान चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि एरंडोल तालुक्यात मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. अतिवृष्टीमुळे पाझरे गावातील हरीश शांताराम उघडे यांच्या घरावर मोठं भूस्खलन झालं आणि या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं असल्याची माहिती पुढे येते. आणि आता पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचावकार्य हाती घेतलं होतं. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात संततधार पावसामुळे बोदरी गावाजवळ 11 केव्ही वाहिनीचा विजेचा खांब कोसळला. यामुळे तब्बल 20 गावांचा वीज पुरवठा जो आहे तो गेल्या 3 दिवसांपासून खंडित झाला. 35 रोहित्र बंद पडल्यानं हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय. मुसळधार पाऊस आणि वाहत्या पाण्यातून साहित्य आणून दुरुस्तीचं काम करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. दरम्यान युद्ध पातळीवर वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला देखील बसलाय. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेने काल आणि आज 7 गाड्या तात्पुरत्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला. रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ, उधना, सुरत, अमरावती तसंच भुसावळ दादर आणि दादर भुसावळ विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुसळधार पावसामुळे काही मार्गांवरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा झाली. राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू देण्याचं साकडं फडणवीसांनी पांडुरायाकडे घातलंय. पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी मोठी गर्दी केली आणि यावेळी भाविकांनी नामदेव पायरीवर माथा टेकला. सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात आषाढीनिमित्त शाळकरी मुलांची दिंडी निघाली. मोठ्या उत्साहात आषाढीचा सण साजरा करण्यात आला. शहीद श्रीकांत बोडके विद्यालयातील उपक्रमात ग्रामस्थही भक्तिभावानं सहभागी झाले होते. रोटरी क्लब ऑफ मुंबई माहीमतर्फे दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. दिंडीसोबतच भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रमही करण्यात आला. भजन आणि कीर्तनातून जमा झालेला निधी हा पालघर डहाणू परिसरातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. समर्पित निर्णय घेण्यात आला. भक्ती आणि अध्यात्मासमोर समाजसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साह करण्यात आला. विठ्ठल रुक्मिणीच्या नामगजदा प्रवचनकार डॉक्टर शिल्पा पटवर्धन आणि मुंबईतलं चेंबूरमधलं जवाहर विद्या मंदिर आणि वाहतूक पोलिसांनी मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या अनोख्या दिंडीचं आयोजन केलं होतं. लहान मुलांमध्ये वाहतूक पोलिसांनी जाऊन वाहतूक नियमांची माहिती दिली. लहान मुलंही यात मोठ्या आनंदानं सहभागी झाली होती. हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांच्या कल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला होता.